नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे मागील काही दिवसापासून आपण बचत गटासंदर्भात विविध अशी माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो. परंतु आज या ठिकाणी प्रत्येक बचत गटांनी अवश्य या माहितीचा लाभ घ्यावा. अवश्य बचत गटाचा नेमका इतिहास काय आहे, बचत गटामध्ये अर्थसंकल्पामध्ये बचत गटानं कोणकोणत्या प्रकारच्या लाभाच्या योजना प्रदान केल्या जातात आणि कोणत्या नियमानुसार प्रदान केल्या जातात, या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, 8 मार्च जागतिक महिला दिनाचे निमित्त साधून मराठी विकिपीडिया वर्षाप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक 6 मार्च ते सोमवार दिनांक 16 मार्च 2026 दरम्यान महिला संपादन थॉन 2026 13वे वर्षाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बचत गटामध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांना आर्थिक लाभांच्या योजनांची प्रखरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं हे संमेलन भरवण्यात आलेलं होतं. बचत गट हा एक सामाजिक आर्थिक उपक्रम आहे. ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजावून घेत होत असलेल्या या रचनेचा स्वयंसहाय्यता गट असे संबोधण्यात येणार आहे. गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते. उदाहरणार्थ जागृती महिला बचत गट, अस्मिता महिला बचत गट. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट आहे आणि हा नाबार्डचा सूक्ष्म वित्त पुरवठा करण्यासाठी जगातील सर्वात मोठा कार्यक्रम बचत गटासाठी नाबार्ड संस्थेनं तयार केलेला आहे. बचत गट हे कोठेही नोंदवण्याची किंवा पास करण्याची आवश्यकता नाही. नाबार्डच्या परिपत्रकाप्रमाणे केवळ बचत गटाच्या सदस्यांच्या ठरावाने त्या गटाचे बँकेत खाते उघडले जाऊ शकते. त्याच्यामुळे तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे धर्मदाय आयुक्त असेल किंवा जिल्हा आयुक्त कार्यालय असेल, कुठेही याची नोंदणी करायची नाही. तुम्हाला फक्त याचा ठराव बनवायचा आहे. बचत गटात बँकांकडून कर्ज मिळावे यासाठी 1998 पासून केंद्रीय अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हा खेळ एवढा सोपा नाही. 1998 पासून महाराष्ट्रामध्ये बचत गट कार्यरत आहेत आणि 1998 पासून विविध बचत गटांना योजना शासनातर्फे जाहीर केल्या जातात. त्याच्यामुळे तुमच्या गावात जर बचत गट नसेल, तुमची प्रगती करायची असेल तर नक्कीच तुम्ही एक बचत गट स्थापन करा. बचत गट काढण्यासाठी कसल्याही प्रकारचा खर्च येत नाही. ती पूर्ण सेवा म्हणून गणली जाते. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणता बँकेमध्ये त्रास होत असेल की बचत गटचं खातं ओपन करायचे, हे पैसे द्या, ते पैसे द्या, कोणते एजंट काम करत असतील तर अशा प्रकारचा गैरसमज करून घेऊ नये. अशा गटांना राज्य व केंद्र सरकार अत्यल्प व्याजदरावर अर्थसहाय्य पुरविते आणि त्या कर्जाची सुविधा विविध बचत गटांना अतिशय अल्प दरामध्ये पेड करावी लागते. राज्य व केंद्र सरकारने बचत गटासाठी विविध विकास योजना आणल्या आहेत. जसे महाराष्ट्र शासनाने महिला बचत गटांना बँकेतून कर्ज घेताना मुद्रांक शुल्क माफ केलेलं आहे, ज्यायोगे सुलभ कर्ज पुरवठा होणार आहे. त्याच्यामुळं कोणतीही बँक तुमच्या बचत गटाला कर्ज देत असताना प्रोसेसिंग फीस जर लावत असेल तर त्या ठिकाणी 0 प्रोसेसिंग फीसवर या ठिकाणी बचत गटांना कर्ज भेटणार आहे. त्याच्यामुळे महिला बचत गटातील सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जामुळे सभासद सामाजिक आणि आर्थिक विकासावर त्यांचा परिणाम होणार आहे. म्हणून महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या दोन्ही अर्थसंकल्पामध्ये महिला बचत गटांना अतिशय महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्हाला बचत गटासंबंधीची कोणतीही योजना पाहिजे असेल, कोणतीही बचत गटाबद्दल अडचण असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही आपल्याला कमेंट्स करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.